देव कधीही खोट बोलत नाही हे तीतुस पत्रात राष्ट्रोक्तीपदाच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे. दुसऱ्या वचनात तो म्हणतो देव खोट बोलू शकत नाही. देवाची मुले सुद्धा खोट बोलू नयेत. देवाने आपल्या मुलांना कितीही वचन दिली असली ती सगळी तो पूर्ण करतो. ती सगळी निश्चित आहेत. येशू ख्रिस्तामध्ये प्रत्येक शब्द पूर्ण होण्याची सामर्थ्य आहे. कोरिंथकरांना लिहिलेल्या पत्रात आपण पाहतो. दुसऱ्या कोरिंथकरांना 1:20 मध्ये सांगितलं आहे की देवाच्या तोंडून आलेला प्रत्येक शब्द नक्कीच अस्तित्वात येण्याची क्षमता ठेवतो. म्हणजे देवाने उच्चारलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. जे लोक खोट बोलतात ते कुठे जातील? तुम्ही नक्कीच नरकात पडाल असं सांगितलं आहे. प्रकटन 2018 मध्ये तुम्ही पाहू शकता नरकात पडणाऱ्यांची यादी आहे. प्रकटन 21 मध्ये विचारलं सत्य बोलण्यासाठी तुला काय होन? धैर्य होन. तुझ्यात भीती असेल तरच तू खोट बोलतोस. लोकांना सामोरे जाण्यासाठी तू सीता नाहीस, देवासमोर अजून नाही. मग तुझ्यात सत्य वागणूक नाही. नक्कीच भीतीपोटी केलेल्या कृतीत तू सामील होशील. प्रकटन 2018 भित्रे, अविश्वासी, घृणास्पद, माणसं मारणारे, व्यभिचारी, जादूटोण करणारे, मूर्तिपूजक, अग्नी आणि गंधकाने जळणाऱ्या तलावात त्यांना वाटा मिळेल. हे दुसरं मृत्यू आहे.